मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्र हा दुःखाच्या सावटामध्ये आहे. कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र एका मोठ्या सदम्यामध्ये गेलेला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, अशीच एक आपल्यासमोर धक्कादायक माहिती आलेली पाहायला मिळत आहे. कारण पायलटच्या एका चुकीमुळे अजितदादा यांचं विमान कोसळलं, अशी सुद्धा शंका उपस्थित केली जात आहे. जेव्हा हे विमान लँड होणार होतं, त्यावेळेचं वातावरणसुद्धा आणि हवामानसुद्धा एकदम स्वच्छ होतं, असं सुद्धा म्हणलं जाऊ लागलं आहे. कारण धुळी-धुकं नसल्यामुळे या विमान उतरण्यास कोणताही अडथळा नव्हता. त्यामुळे विमान उतरताना पायलटचीच यामध्ये मोठी चूक असू शकते, अशा सुद्धा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. तर मागील 2 दिवसांमध्ये रोहित पवार यांनी स्फोटक पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आणि पायलटबाबत मोठे धक्कादायक खुलासेसुद्धा केले. रोहित पवार यांनी पायलटबाबत असे धक्कादायक खुलासे केले, जे ऐकून महाराष्ट्र हा हादरला आहे. कारण पायलटबाबत असे कोणीही खुलासे केले नव्हते. रोहित पवार यांनी एक नाही अनेक खुलासे केले. तर सध्या सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरू लागल्या की अजितदादा या तारखेला येणार, अजितदादा जिवंत आहेत. मित्रांनो, याबाबत अद्यापपर्यंत आपल्याकडे स्पष्ट माहिती नाही, पण अशा बातम्या ह्या काल्पनिक सुद्धा असू शकतात. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या.